शासकीय रुग्णालयातील सुविधांवर आमदार जोरगेवार यांचा ऑन दी स्पॉट आढावा। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुविधांचा आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला। पाहणी दरम्यान अस्वच्छता, बंद एसी आणि कर्मचाऱ्यांची गैरहजेरी आढळल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली। रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्था तातडीने सुधारण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या। रुग्णालयातील बंद एसी दुरुस्त करून रुग्णांना आवश्यक सुविधा देण्याचे निर्देशही त्यांनी दिले। रुग्णांना रुग्णालयात उपलब्ध असलेली औषधे बाहेरून आणण्याची वेळ येऊ नये यासाठी औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। वैद्यकीय उपकरणे सुस्थितीत ठेवून रुग्णसेवेत अडथळा येणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले। नवजात शिशूंसाठी शासकीय रुग्णालयात ह्युमन मिल्क बँक सुरू करण्यात येणार असल्याचे आमदार जोरगेवार यांनी यावेळी स्पष्ट केले। या सुविधेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचीही ग्वाही त्यांनी दिली। दरम्यान रुग्णालयासाठी आलेला फायर सेफ्टीचा निधी परत गेल्याचा मुद्दाही आमदार जोरगेवार यांनी उपस्थित केला। 3 जिल्हाधिकारी बदलले, मात्र फाईलवर स्वाक्षरी न झाल्याने निधी परत जाणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले। जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन फायर सेफ्टीचा निधी पुन्हा उपलब्ध करून देण्याबाबत हा प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली। निश्चितपणे जो आपला हा वार्ड आहे कोविड वार्ड, तिथे एसी तिथे बंद दिसत आहे। त्याच्या मागचं आणि तिथे जो व्हेंटिलेटरचा जो प्रश्न आहे, कारण की आता जी यवतमाळ अमरावतीला जी दुर्घटना झाली त्याच्यामध्ये परस्पर या ठिकाणी एक अतिशय विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे। कारण की तिथे ऑक्सिजनही आहे, तिथे बॅटरी आहे आणि तिथे उष्णतामान म्हणजे 24 तास व्हेंटिलेटर चालल्यामुळे उष्णतामान आहे। तर त्याला एक आता एक नवीन प्रकारचं डिव्हाइस आलेलं आहे, जे जर तिथे जर असं कोणत्या प्रकारचं फायर म्हणजे फॉर्म होत असेल तर तिथल्या तिथे ती फायर विझवण्याचं एक डिव्हाइस आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना ते म्हणेल की एकंदरच महाराष्ट्रातले जेवढे व्हेंटिलेटर्स किंवा हे आहे त्या युनिटमध्ये ते डिव्हाइस लावण्याची आवश्यकता आहे। दुसरं आता आम्ही जो शिशु बाळ आहे तिथे सुद्धा आहे। आता माझ्यासोबत पीडब्ल्यूडीचे इलेक्ट्रिकल इंजिनियरही मी त्यांना सोबत घेऊन आले। आग लागण्याच्या ज्या प्रमुख घटना ज्या असतात त्याच्यामध्ये एक त्याला काय म्हणतात तारांचा इलेक्ट्रिकल वायरिंगमुळे तो होते आणि हे जे युनिट आहे, जे उपकरण आहेत, हे मोठ्या प्रमाणामध्ये 24 तास चालल्यामुळे तिथे उष्णता निर्माण होते। या दोन गोष्टीची आहे। प्रचंड स्वच्छतेचा इथे खूप मोठा अभाव आहे। यांची नुसतं सर्व्हिसेसचं नाव स्मार्ट सर्व्हिसेस आहे, परंतु यांचं काम मात्र स्मार्ट नाही आहे। त्याची एक थोडीशी दखल घेण्यासारखं या ठिकाणी दिसत आहे। कारण की ज्या स्वच्छतेकरता यांना डेप्यूट केलेलं आहे ते डेप्यूट काही होताना दिसत नाही। दुसरी गोष्ट, यांच्याकडे आता आज त्यांनी एक मनुष्यबळ बरोबर ठेवलं असं ते सांगतात, परंतु मी आता याच्याकडे मॉनिटर करणार आहे, कारण की जेवढं मनुष्यबळ डिप्लॉय केलेलं आहे तेवढं काही मनुष्यबळ या ठिकाणी राहत नाही। अशा प्रकारच्या गंभीर तक्रारी या ठिकाणी येत असते। एक तिसरी गोष्ट, आता माझ्यासोबत डीन साहेब आहे की थॅलेसिमियाचा जो वार्ड आहे तिथे एक अस्वच्छता दिसून आली। ज्यांना त्या बेडशीट्स वगैरे ताबडतोब रोजच्या रोज बदलायला पाहिजे, त्या बदलवल्या गेलेल्या दिसत नाही आणि आलेल्या रुग्णांना ताबडतोब जे रक्त 1 तासाच्या 2 तासाच्या अंतराने लागायला पाहिजे। कदाचित रक्ताचा तर पुरवठा कमी असायला काही नसावा, कारण की आम्ही तत्तच 2-3 हजार बॉटल त्यांना दिलं तर कधी जेव्हा केव्हा मेडिकल कॉलेजकडून आम्हाला रक्ताची मागणी होते, आमचे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने जाऊन रक्तदान करीत असतात। त्याला सुद्धा नीट करण्याची आवश्यकता आहे। आता एक अर्धा भाग झाले फेर दौरा करणार आहे। याच्यातला महत्वाचं जे आहे, सगळ्यात महत्वाचं की याच्यातली 2 गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे। एक स्वच्छता आणि दुसरं या आग लागून जे भयंकर दुर्घटना होते, जीवितहानी होते, ही लागू नये याच्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते निश्चितपणे या ठिकाणी देण्याचा आमचा या ठिकाणी मी प्रयत्न करेन। त्यांना काही याच्यासाठी एक आता मी काही बघितलं, काही शिशु महिला या मुलांना बाळांना आपलं स्तनपान करताना सुद्धा आहे। तर एक आपल्याकडे ह्युमन मिल्क बँक एक आवश्यक आहे। तर ह्युमन मिल्क बँक सुद्धा या ठिकाणी स्थापन करण्यासाठी जे काही मला प्रशासन आता जे बजेट देईल ताबडतोब ते ह्युमन मिल्क बँकसाठी त्याला पैसे ताबडतोब देऊन याच किती महिने लागतात त्याला ह्युमन मिल्क बँक चालू करायला? जर आपण निधी दिलं 4 ते 5 महिन्यामध्ये ती उद्याच मी त्यांना पैसे देतो माझ्या अकाउंटमधून, म्हणजे माझ्या निधीतले, आणि ह्युमन मिल्क बँक आपण या ठिकाणी ती स्थापित करायची आहे। कारण की काही शिशु असे असतात की ज्यांना आपण ते नेऊ शकत नाही,
त्यांचं वजन, आता मी एक शिशू बघितला 490 ग्रॅम फक्त त्याचं वजन असलेला शिशू असते, तर त्याला त्याच्याच ठिकाणी जर आईचं दूध दिलं तर ते सुद्धा आवश्यक आहे. ते या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे.